जगद्गुरु तुकोबरायांनी संसारावर नांगर फिरवला, घरादाराकडे दुर्लक्ष केलं, ही गोष्ट धांडांत खोटे. कारण ज्ञानोबरायांचा अभंग आहे की अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबरायांनी तर लग्नच केलेलं नाही. आले अंगा ते या जगात येत असे, म्हणजे त्यांना स्वतःला आलेले अनुभव त्यांनी जगाला दिलेले. प्रपंच संपो असा शब्द वापरलेला नाही, पण तरी सुद्धा तुकोबराया अक्षरशः तुमच्या आमच्या पाया पडलेले. म्हणजे ज्या समाजानं तुकोबरायांना शिव्या शाप दिलेले आहेत, हिनवलेला आहे, बुवा भामटा बोललेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुकोबराया लागून या पाया विनवितो तुम्हा करटाळी बोला मुखी नाम, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा, अशी भाषा आहे तुकोबरायांची. भगवद्गीतेमध्ये देवानं निदान एवढं तरी सांगितलं की पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयशती तदहम मुक्ती उपहृतो मशनामी प्रयतात्मना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, असं तुकोबराया म्हणतात. हे वारकरी संप्रदायामध्ये असं बोललं जातं की तुकोबरायांनी स्वतःची संपत्ती गुलाल बुक्क्यासारखी उधळली. दानशूर कोण असेल तर करणं, असं आपण म्हणतो. मी करणारा कमीपणा देत नाही, पण मी तुकोबरायांना मोठं म्हणून. एखाद्या सामान्य कुटुंबातल्या सामान्य व्यक्तीला जर भक्ती करायची म्हटली तर त्याच्यासाठी सुद्धा ब्राह्मणांच्या धर्मपीठाकडून परमिशनच घ्यावी लागेल, एवढी वाईट अवस्था होती. म्हणजे आज पांडुरंगाला वारकरी जातात, पुजतात, म्हणून पांडुरंगाची ओळख आहे. गणपती बाप्पा आपण आणतोय, बसवतोय, त्या गणपती बाप्पाला भक्त आहेत म्हणून देवाची सेवा आहे, म्हणून तो देव आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांनी संस्कृतमध्ये असणाऱ्या भगवद्गीतेवरती मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीची उत्पत्ती केली, ज्याला आपण मूळ नाव आहे भावार्थ दीपिका, आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. तरुणापासून वयस्करापर्यंत, राजकारणापासून सामान्य जीवन जगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत कुणीही असू देत, त्या प्रत्येकाला आधार देत आहेत असे ते शब्द तुकोबरायांच्या दिव्यत्वातून, त्यागातून उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे हे 400 वर्ष नाही, चंद्र सूर्य ताऱ्याच्या अस्तित्वापर्यंत जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द एवढ्या ताकदीनं 100% राहणार आणि ते प्रत्येकाच्या मनावरती राज्य करत राहणार. नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. या चर्चेचा पहिला भाग तुम्ही नक्कीच पाहिला असेल. तुकोबारायांविषयी आपण अगदी सुंदर गप्पा मारल्या आहेत आणि आता ह्याच चर्चेला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूयात, पण आपल्या वारी परंपरेसोबत. चला तर मग आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. खरं सांगायचं तर आपल्या तुकोबांनी इतके छान विचार मांडले ना त्या काळात, पण ते आजही तितकेच जिवंत आहेत आणि तितकेच रिलेव्हंटसुद्धा आहेत आजच्या सिच्युएशनला. एकीकडे त्यांनी नाठाळाच्या माती हाणू काठी म्हणत समाजातील ढोंग आणि चुकीच्या गोष्टींवरती थेट प्रहार केला, तर दुसरीकडे अवघा रंग एक झाला म्हणत माणसा माणसातला भेद मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि तसंच चळवळीत बहिणाबाईंसारख्या स्त्री संतांनाही एक वेगळंच स्थान त्यांनी मिळवून दिलं. त्या काळात जेव्हा समाजात स्त्रियांना अनेक मर्यादा होत्या, तुकाराम महाराजांनी स्त्रीभक्तांकडे आणि त्यांच्या भक्तीकडे नेमकं कसं पाहिलं असेल याचं खरंच कौतुकच वाटतं. कारण आजची सिच्युएशन आपण स्त्रियांबाबतीतची पाहिली तर खरंच हे आश्चर्यच आहे की त्या काळात ते एवढं सगळं करू शकले, तर आत्ता का नाही होते ह्या सगळ्या गोष्टी. आता खरं पाहायला गेलं का नाही, जगद्गुरु तुकोबरायांनी स्त्री शूद्राधिका चांडाळा प्रत्येकाला भक्तीचा अधिकार आहे. तुकोबरायांच्या दृष्टीतनं जर आपण पाहायला गेलं तर जो जीव आहे त्या प्रत्येकामध्ये देवाचा वास आहे. प्रत्येकाला भक्ती करण्याचा अधिकार आहे. असं कुणी ठरवू शकत नाही की यांनी देवाची भक्ती केली पाहिजे, यांनी नाही केली पाहिजे. या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबरायांचं कार्य आहे. आणि तुकोबरायांच्या असणाऱ्या ह्या जीवनशैलीचं दर्शन ज्यावेळी बहिणाबाईंना झालेलं आहे, त्यावेळी बहिणाबाई तुकोबरायांच्याबद्दल प्रेरित होऊन त्या तुकोबरायांशी लीन झालेले आहेत आणि स्वप्न दृष्टांत आहे. आता खरं पाहायला गेलं तर अलीकडच्या काळातलं जर आपण उदाहरण पाहिलं तर संत साहित्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्त्री कीर्तनाला विरोध आहे आणि तो साहित्यातून आहे. त्याच्यामध्ये एकनाथ महाराजांचे अभंग आहेत, साधू संतांचे अभंग आहेत. तो विषय थोडासा आता असा आहे की अलीकडच्या काळात जर आपण बघितलं पाहायला गेलं तर आता असे काही विषय असतात की जे न घेतलेले बरे असतात. आताचं जे युग आहे हे आधुनिक युग आहे आणि आधुनिक युगामध्ये बरोबरी साधली गेलेली. जुन्या काळामध्ये आपली संस्कृती होती, म्हणे पुरुष प्रधान संस्कृती होती.
आता जर आपण पुरुष प्रधान संस्कृतीच्या दृष्टिकोनातून आपण जर स्वतःकडे बघितलं तर ते शक्य होईल का? अलीकडच्या काळातली परिस्थितीच अशी आहे की बऱ्याच ठिकाणी स्त्रिया सुद्धा एकट्या एकट्या घर चालवतात. हा थोडा भाग जरी वेगळा असला तरी हा इथं बोलण्याचं कारण हे आहे की जगद्गुरु तुकोबरायांनी देवाच्या दरबारामध्ये, पांडुरंगाच्या दरबारामध्ये ज्या वेळेस समोर येणारी व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती नाही, तो देवाचा भक्त आहे आणि त्याला तो अधिकार आहे. जसं आपण लोकशाहीमध्ये एक स्वतःसाठी काय अधिकार राखून ठेवलेले आहेत, तसं भगवंताच्या दरबारात तुम्ही मुक्तच आहात. कारण तिथं हिशोब तुमच्या कर्माचा होतो. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही जसं कर्म करणार आहात तर फळ तर तुम्हाला मिळणारच आहे ना. देवाकडं सुद्धा पाहत असताना जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा दिवस, तुकोबराय म्हणतात. ज्याच्या हृदयामध्ये जसा भाव आहे त्याच्यासाठी तसा देव आहे. 33 कोटी देव जे आपल्याकडे आहेत तर 33 कोटी नाही आहेत, पण आपण 33 कोटी का म्हणतोय? कोणाला सिद्धनाथ आवडला, कोणाला ज्योतिबा आवडला, कोणाला येडोबा आवडला, कोणाला हे असं आहे. आणि खरं आपण बघायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायांनी अगदी बहिणाबाई असतील, आता आपण बहिणाबाईचं नाव घेतलं कारण बहिणाबाई त्याच्या रिलेटेड म्हणजे त्यांच्या समकालीन आहेत. बहिणाबाईंनी स्वतः जगद्गुरु तुकोबरायांना अनुभवलेलं आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांचं जवळजवळ चरित्र बहिणाबाईंनी मांडलेलं आहे. त्यातून अशा काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की जगद्गुरु तुकोबरायांच्या विचारामध्ये हा भेदच नव्हता. त्यांनी कधी त्या भेदाला स्थानच दिलेलं नाही, अगदी लांब लांबपर्यंत जवळही येऊन दिलेलं नाही. त्यामुळं स्त्रियांकडं किंवा स्त्रियांच्या परमार्थाकडं म्हणाल किंवा सगळ्याच्याच ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या बरोबर असणारे काही 14 टाळकरी होते. अगदी ह्या टाळकऱ्यांच्याकडे जरी बघितलं, आजूबाजूच्या व्यक्तिशः आपण सगळ्या गोष्टी बघितल्या तरी तुकोबरायांच्या डोक्यामध्ये हा काही विषयच नव्हता. तुकोबरायांनी सगळ्याला एकसारखा अधिकार आहे हेच सांगून, म्हणून तर तुकोबरायांना त्या व्यवस्थेने त्रास दिलेला आहे ना. सगळ्यात महत्त्वाचा तुकोबरायांचा दृष्टिकोन या गोष्टीला साजेसा आणि योग्यच आहे हे इथंच लक्षात येतं की त्यावेळीच्या व्यवस्थेनं जगद्गुरु तुकोबरायांना एवढा या कार्यात त्रास दिलेला आहे. त्याचं कारण आहे की त्या व्यवस्थेला ही व्यवस्था मान्य नव्हती. म्हणजे कुणीही उठून यायला लागलं आणि देवाची भक्ती करायला लागला, हा धर्म आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं की हा धर्म आहे का हा धर्म हे सांगणारे तुम्ही. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा असं तुकोबराय म्हणतात. तुम्ही काय आम्हाला वेदाचा अर्थ शिकवणार? वेदाचा अर्थ आम्हाला विचारा, तो खरा अर्थ आम्हाला माहिती आहे. अगदी एवढ्या धीरानं धाडसानं तुकोबराय बोलतायत म्हणजे तुकोबरायांना पूर्ण खात्री आहे ना त्यावेळी सुद्धा की आपण जे काम करतोय, आपलं जे कार्य आहे ते ईश्वर मान्य कार्य आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं काय आडी नाही किंवा काय विषयच येत नाही की सगळ्यालाच अधिकार आहे, त्यामुळे कुणीही देवाची भक्ती करू शकतो. तर महाराज, पंढरीची वारी हा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तर मग मला असं विचारायचं आहे की तुकाराम महाराजांच्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत वारीची परंपरा ही कशी टिकून आहे आणि यात कीर्तनाची नक्की भूमिका काय आहे? खरं पाहायला गेलं तर पंढरपूरची वारी अभंगाच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून पाहायला गेलं तर अनादी काळापासून भगवान शंकरांनी चालू केलेली ही वारी आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांच्या काळापासून जर म्हणता आलं तर जगद्गुरु तुकोबरायांचे चिरंजीव नारायणबुवा यांनी 1685च्या दरम्यान जगद्गुरु तुकोबरायांच्या आणि ज्ञानोबरायांच्या पादुका एकत्र घेऊन पंढरपूरची वारी चालू केली, असा इतिहास आहे. आणि ती वारी आजपर्यंत टिकून आहे. जसं की मी मागाशी तुम्हाला बोलताना बोलून गेलो होतो की चंद्र सूर्याच्या अस्तित्वापर्यंत तुकोबरायांचे शब्द टिकतील. अगदी असंच ही जी वारीची परंपरा आहे ही फक्त वारी नाही तर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक ठेवा आहे. तो एक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. ही एक जगाला मॅनेजमेंटचं दर्शन देणारी व्यवस्था आहे की जिथं लाखो कोटी माणसं एकत्र येतात पण एकही उपाशी राहत नाही. भयानक पाऊस पडतो, अचानक ऊन पडतं, वादळ वारा येतो, पण कोणाला इजा होत नाही. ही परमेश्वरी ताकद आहे, ही संतांच्या विचारांची ताकद आहे, ही संतांनी घालून दिलेल्या आचारसंहितेची ताकद आहे. त्यांच्या मार्गदर्शनानं ज्यावेळेस ह्या पंढरपूरच्या वाऱ्या चालतात, वेगवेगळ्या भागामध्ये वाटल्या गेलेल्या असतात. मोठ्या अथांग मोठा दिसणारा समुदाय पण छोट्या छोट्या दिंडी नावाच्या ग्रुप वाईज तो चालत असतो. प्रत्येकाची आपली आपली व्यवस्था असते पण कुठं कुणाला काही कमी पडत नाही.
ही जगद्गुरू तुकोबरायांच्यापासून चालत आलेली वारी नाही, तर ह्या अनादी काळापासून चालत आलेली. परंतु जगद्गुरू तुकोबरायांच्या कार्यानं, ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, अगदी यांच्यामध्ये येणारे सगळे संत, या सर्व संतांच्या कार्यानं ह्या वारीला एक जिवंतपणा जो आला, त्याच्यामध्ये एक जो जीव आला, तो असा आहे की तुम्ही आम्ही त्या पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यानंतर देहभार हरवून जातो. आणि या वारीला सर्वात मोठा आधार कीर्तनांचा आहे. का आहे तर असा विषय आहे की कीर्तनाच्या माध्यमातून तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीच्या गावात जाऊन प्रत्येक गल्लीबोळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत देव पोचवता येतो. आणि देवापर्यंत पोचण्याचं माध्यम म्हणजे वारी. बरेच लोक म्हणतात मग वारीला गेलंच पाहिजे का, घरात बसून देव मिळत नाही का, मग तुकोबरायांनी सांगितलंय न लगती साया असं जावे वनांतरा. आता प्रश्न असा येतो बरं का, आपण जन्माला किती वेळा येतो? एकदाच येतो. पण दरवर्षी वाढदिवस करतो. तो दिवस आला की तो आयुष्याचा एक दिवस कमी झालेला आहे, मग आनंदात केला पाहिजे का दुःखात केला पाहिजे? पण आपण आनंदात करतो. बरेच लोक म्हणतात नाही नाही चुकीचं आहे, एक दिवस कमी झाला आनंदात नको, तरीही करतो. का करतो? कारण त्या दिवशी आपण जन्माला आल्याचा आनंद असतो, तो आनंदातच झाला पाहिजे. तसं वर्षातून एकदा पांडुरंगाला भेटायला जाताना 4 वाऱ्या असतात प्रमुख. आषाढी आहे, कार्तिकी आहे, माघ आहे, चैत्र आहे. 4 वाऱ्या प्रमुख आहेत. आषाढी वारीला मोठ्या प्रमाणात समाज असतो, त्यानंतर कार्तिकी असते आणि चैत्रवारी महावी वारी म्हणजे माघ महिन्यातली असते. ह्या वारीला कीर्तन परंपरेनं बांधलं गेलेलं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचता येतं, कीर्तनाच्या माध्यमातून संत पोहोचवता येतात, कीर्तनाच्या माध्यमातून संतांचं साहित्य लोकांच्यापर्यंत पोहोचवता येतं. आणि वारी आणि कीर्तन हे असं बांधलं गेलेलं आहे की पंढरपूरची वारी सर्व वारकऱ्यांच्यासाठी एक भरलेली पांडुरंगाची शाळाच आहे. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली. हे जरी क्षेपक असेल तरी त्या शब्दांची ताकद आपल्याला हे सांगून जाते की आता आम्ही ज्यावेळेस पंढरपूरच्या वारीमध्ये चालतो त्यावेळेस नेमाचे अभंग असतात, काकडा असतो, काकड आरती असते, हरिपाठ असते आणि चाली वगैरे वेगवेगळ्या होतात. हे रिव्हिजन आहे वारकऱ्यांच्यासाठी. वर्षभर ज्यावेळेस सप्ते चालतात गावोगावी, अखंड हरिनाम सप्ताह चालतो, त्याला नामयज्ञ सोहळा पण म्हटलं जातं, ज्याला पारायण पण म्हटलं जातं. या सप्त्यांमुळं महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय जिवंत आहे. आणि ह्याचं हे रिव्हिजनाचं पण एक वारी म्हणजे माध्यम आहे की इथं तो काकडा घेतला जातो, तो हरिपाठ घेतला जातो आणि त्या भजनानं सगळ्यांना तल्लीनता सुद्धा प्राप्त होते, ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्गही असतो. पण यातून सगळ्यात मोठा जो फायदा होतो वारकऱ्यांना, तो वर्षभराची शिदोरी तिथून आम्हाला मिळते. वेगवेगळ्या चाली एकामेकाच्या सहवासामुळं माझं तुम्हाला आणि तुमचं मला मिळत असतं. त्या शिदोऱ्या सुद्धा वारीत मिळतात. आणि याचं सर्वात मोठं जे काय गोष्ट असेल ती गोष्ट म्हणजे कीर्तन. का? एकतर वारीत चालून थकतच नाही, वारीत चालून थकत नाही, पण मन थकत नसलं तरी शरीर थकतं. शेवटी कितीही मन आपलं हे असलं तरी पाय आहेत, एक शरीराचा भाग आहे, हात आहेत, एक शरीराचा भाग आहे. पण थकलेल्या मनाला किंवा थकलेल्या शरीराला पुन्हा एकदा जिवंत करण्याचं साधन म्हणजे वारीतलं कीर्तन. दिवसभर चालल्यानंतर संध्याकाळी कीर्तनातून 4 शब्द कानावर पडले, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद, ह्या क्रियेला माणूस पोचतो. आता कोठे धावे मन तुझे चरण देखली, या त्या देवाचं चरण बघितलं की सगळ्या जीवनाचं सार आहे हे लोकांच्यापर्यंत दररोज संध्याकाळी कीर्तनातून पोचवलं जातं. आणि मग सकाळी चालताना असणारी ऊर्जा संध्याकाळी कमी झालेली असते, पण उद्या सकाळी पुन्हा तीच ऊर्जा जिवंत करायचं कार्य हे वारीतलं कीर्तन करतं. आणि यासाठी वारीतलं कीर्तन अतिशय महत्त्वाचं. म्हणजे हे फक्त कीर्तन नाही, हे रिव्हिजनही आहे, हे उद्याच्यासाठीची ऊर्जा सुद्धा आहे आणि हा आपल्या संस्कृतीचा ठेवा सुद्धा आहे. या तिन्ही गोष्टींना आपण त्याकडे पाहू शकतो. आता पंढरीची वारी आहे माझे घरी असं म्हटलं की एक वेगळीच ओढ आपल्याला निर्माण होते. पण ज्यांनी कधीच वारी अनुभवली नाहीये त्यांना तुम्ही असं सांगाल का की आयुष्यात कधीतरी वारी करून बघा? हो, नक्की सांगेन. कारण तरी तू पंढरीसी जा रे एक वेळ. आल्यानु जन्माला आपण एकदा जन्माला आलो की जन्माला आल्यानु जन्माला म्हणजे जगद्गुरू तुकोबराय म्हणतात या संसारात तुम्ही ज्यावेळी जन्माला येता त्या एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. कारण इतर जे आपण तीर्थयात्रा करत असतो, कोणी प्रयागराजला जातं, कोणी चारधामला जातं, प्रत्येकाला आपल्या ज्या वाऱ्या आहेत तीर्थयात्रा आहेत आपण त्या करत असतो. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात की तुम्ही चंद्रभागा डोळा देखलिया,
हे पांडुरंगाच्या पायाजवळून वाहणारी जी चंद्रभागा आहे ती नुकती डोळ्यानं बघितली तरी तुमच्या सुखाचा पारावर नाही, सगळी पापं मुक्त होतात, तुम्ही पापातून मुक्त होता, धुवून जाता. मग त्या चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर त्याच्या पुढची प्रक्रिया आहे. आणि चंद्रभागेत जर नुकती चंद्रभागा डोळ्यानं बघितल्यानंतर तुम्हाला जर एवढं सगळं चांगलं प्राप्त होणार असेल तर त्या देवाच्या दर्शनानं किती प्राप्त होईल. आणि मुळात वारीला न येणाऱ्या लोकांना मी एवढंच 2 शब्दामध्ये सांगेन, वारी काय आहे हे शब्दाने ऐकण्यापेक्षा वारी काय आहे हे स्वतः अनुभवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचा आनंद डोळ्यानं पाहू शकतो, दुःख डोळ्यानं पाहू शकतो, पण त्याची जाणीव हे स्वतःच्या वाट्याला आल्याशिवाय होत नाही. तसं पंढरपूरच्या वारीतला जो आत्मानंद आहे तो आत्मानंद वारीत आल्याशिवाय मिळत नाही. हे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम्स असतात, आम्हाला दिंडीला येता येत नाही, आम्हाला वारीला येता येत नाही. आयुष्यात जर आपण प्रॉब्लेमचा विचार केला तर प्रॉब्लेम नाही असं आयुष्यच नाही. प्रत्येक माणसाचं जीवन कुठं नाही कुठं बांधलेलं आहे. ह्या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी तुम्हाला सहज मिळते, कोणतीच गोष्ट नाही. त्यामुळं आपल्या आयुष्यातला थोडासा वेळ जर आपण काढला आणि पंढरपूरच्या वारीला दिला तर आपल्याला तिथं दिव्यत्वाचं दर्शन, कोणत्या समानतेच्या दिव्यत्वाचं दर्शन होतं, त्या ठिकाणी असणाऱ्या माणुसकीचं दर्शन होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वारीला का गेलं पाहिजे, जे लोक येत नाहीत त्यांना माझं काय आव्हान आहे, तर आपल्या प्रत्येकाकडे कुठं नाही कुठं थोडा अभिमान असतो, थोडा स्वार्थ असतो. आपण ज्यावेळेस वारीमध्ये जातो आणि त्या वारीतले दर्शन पाहतो, छोटी लोक असतात, मोठी लोक असतात, तिथं कोणी श्रीमंत नाही, तिथं कोणी गरीब नाही, तिथं कोणी मोठा नेता नाही, तिथं कोणी छोटा नेता नाही, सगळे एका विठू माऊलीचे दास, सगळे एका पांडुरंगाचे भक्त. ज्ञानोबा तुकोबाच्या नामघोषामध्ये, विठ्ठलाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचणारा, देहभान हरवणारा वारकरी हा तो स्वतः नसतो, तर तो ज्ञानोबा तुकोबान पांडुरंगच झालेला असतो. आणि म्हणून पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पडे जन एकमेका. ज्यावेळे 10 वर्षाच्या लेकराच्या 80 वर्षाचं म्हातारं पाया पडतं आणि माऊली म्हणून त्याच्या गालावरून हात फिरवून त्याला आवजावं बोलवून त्याला हाक मारतं. ज्यावेळी घरामध्ये आपण जेवण खात असताना हजारो चुका काढणारा व्यक्ती पंढरपूरच्या वारीमध्ये चिखल झालेला असतो, पाऊस पडलेला असतो, त्या चिखलातच मांडी घालून बसला जातो. कुठंतरी आपलाच रुमाला हांतरायचा, कागदाच्या पत्रावळीवरती पोटभर जेवण जेवायचं आणि उघड्या माळरानावरती, म्हणजे घरामध्ये आपल्याला डास चावू नये म्हणून आपण हे लाव ते लाव ते लाव, पण त्या पंढरपूरच्या वारीमध्ये असलं काहीही नसतं. पण तिथं अतिशय शांत झोप लागते, दुसऱ्या दिवशी लगेच जाग येते, तेच नवं चैतन्य, तीच नवी सुरुवात. ह्या सगळ्या गोष्टीचं दर्शन ज्यावेळी माणसाला होईल त्यावेळी माणसाला मी कुठं आहे या गोष्टीचा शोध लागेल. म्हणून तर माणसाने एकदा पंढरपूरच्या वारीला आलं पाहिजे. गेलं. बरोबर आहे. खरं तर वारीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या जातींची, वेगळ्या वेगळ्या व्यवसायातली लोक आपल्याला खरं तर तिथे बघायला मिळतात. इतकी गर्दी असते तिथे, पण तरी ही शिस्त पाळली जाते, एकजूट बघायला मिळते आपल्याला तिथे. मग हे कसं काय घडतं? एक वेगळीच ऊर्जा तिथे असते. हा एक मॅनेजमेंटचा विषय आहे, म्हणजे हे एक स्किल आहे. तसं पाहायला गेलं तर पंढरपूरचा वारकरी वारीत चालत असताना तो मी म्हणून चालतच नाही, तो देवाचा भक्त म्हणून चालत असतो. आणि एक वारीला एक परंपरा आहे, वारीला एक शिस्तबद्धता आहे, एक आचारसंहिता आहे, एक नियोजन त्याचं ठरलेलं आहे. त्या नियोजनानं प्रत्येक दिंडी चालत असते. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. त्या दिवशीची मॅनेजमेंट, ज्या दिवशीचं जेवण आहे ते कुणी द्यायचं, कुठं मुक्काम करायचा, कोणत्या ठिकाणी आहे, हे सगळं अगोदर ठरलेलं असतं. पण तरीसुद्धा हे सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असताना हे सगळं एवढ्या व्यवस्थित का घडतं, तर त्याला एकच कारण आहे की निस्सीम देवाला भेटण्याची ओढ असते, म्हणजे निस्वार्थ काम करण्याची इच्छा असते, दान करण्याची इच्छा असते. प्रत्येकाला माझ्याकडनं काहीतरी सहकार्य करता येईल का, ही भावना तिथं असते. ही भावना ह्या सगळ्या गोष्टी घडवत असते. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भावना. कारण तिथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भावनाच शुद्ध असते, भरपूर शुद्ध असते. अगदी गेल्या वर्षी आपल्या पुण्यामध्येच काहीतरी मला वाटतं 100पेक्षा जास्त ते चोर पकडले होते वारीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टीचा इतका प्रचार झाला, म्हणून काय वारीवर परिणाम झाला का? होतच नाही. कारण आम्ही देवाच्या दारात आलोय. येणारा व्यक्ती, आपण ज्यावेळेस दानपेटीमध्ये दान टाकतो
आपण दानपेटीत दान टाकल्यानंतर विचारतो का आम्ही टाकलेल्या दानाचं काय झालं, कुठं गेलं? वाटतं की विचारलं पाहिजे, पण आपण विचारत नाही का? तर मी ते एकदा देवाला दिलंय, त्याचं जे काय होईल ते होईल, ते देव बघून घेईल. तसं पंढरपूरच्या वारीमध्ये व्यक्ती ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी त्या देवासाठी निघालोय, मी स्वतःला देवाकडे घेऊन निघालोय. त्यामुळं आता आपला जो काय असतो तो अधिकार, तो सगळा त्या व्यवस्थापन करणारी जो प्रमुख व्यक्ती असते त्याच्या मार्गदर्शनाने ह्या दिंडी सोहळा चालत असतो. त्यामुळं काही कमी पडत नाही आणि देवाचा आशीर्वाद आहे. आणि ज्ञानोबा तुकोबांचं नामस्मरण केल्यानंतर इतर वेळेचा विषय वेगळा असतो, पण वारीमध्ये सारखं ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा हे मुखात असल्यामुळं ज्यावेळेस आपण ते भजन करत असतो त्यावेळेस कुठंतरी एक कणभर तरी का होईना, पण त्यांच्यातली दिव्यता, त्यांच्यातली ताकद, त्यांच्यातला विचार हा आपल्याला स्पर्श करत असतो आणि त्या स्पर्शाने आपल्यामध्ये ती ताकद निर्माण होते की जी आपल्याला काही कमी पडून देत नाही, जे आपलं मन भरकटून देत नाही, आणि त्यामुळे ही व्यवस्थित होतं. आता आपण थोडं आजच्या नवीन जनरेशनबद्दल बोलूया. कारण आजकाल लोनलीनेस, एन्झायटी किंवा स्ट्रेससारख्या इतक्या गोष्टी वाढल्या आहेत, पण त्यातसुद्धा मन करारे प्रसन्न सारख्या अभंग माणसाला आतून खूप आधार देतात. तर तुम्ही काय सांगाल की आजच्या जनरेशननी तुकाराम किंवा ही वारी कशा पद्धतीने फॉलो केली पाहिजे किंवा त्यांना का ऐकलं पाहिजे? खरं पाहायला गेलं तर जगद्गुरू तुकोबरायांचं मार्गदर्शन हे कोणत्याही काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीला मार्गदर्शकच ठरतं. आता अलीकडच्या काळात जो ट्रेस वगैरे वाढलेला आहे, लोकांना त्रास होतोय, लोकांच्यावरती टेन्शन्स आहेत, ट्रेस आहे, एक रागाची म्हणजे रागीत समाज व्हायला लागला आहे. याचं कारण असं आहे की आपल्या असणाऱ्या अनपेक्षित अपेक्षा आणि इच्छांचं ओझं. मी तर असंच म्हणेन. कारण अशी परिस्थिती आहे की आपल्याला जे मिळतंय त्याच्यामध्ये आपलं समाधान नाही. आपल्याला अजून काहीतरी मिळावं ह्या गोष्टीची अपेक्षा आहे. आणि आशा पाहिजेत, इच्छा पाहिजेत. इच्छा असल्याशिवाय काहीच घडत नाही या जगामध्ये. मला काहीतरी घडायचं आहे, ही माझ्याकडे इच्छा असेल तर ती मी घडणार आहे. पण अनपेक्षित इच्छांचं ओझं जोपर्यंत आपल्या खांद्यावरती आहे, तोपर्यंत आपल्याला दुःखच येणार. अशावेळी जगद्गुरू तुकोबराय अलीकडच्या तरुण पिढीला फार मार्गदर्शक आहेत. तुकोबराय म्हणतात, जिथं तुमचे प्रयत्न संपतायत, तिथं तुम्ही खचताय, तिथं तुम्ही खचू नका. तुका म्हणे भार घातलियावरी होईल काय वारी नाराय. आपला सगळा भार देवाच्या खांद्यावर टाका. जी कालची परिस्थिती आहे ती उद्या राहणार नाही. देवाच्या खांद्यावर भार टाकल्यानं काय होईल हो फायदा? तुकोबरायांना काय सांगायचं असेल यातून? तुम्ही देवाच्या खांद्यावर भार टाकला की तुम्हाला निश्चिंत होता येईल. ते ओझं जोपर्यंत तुमच्या खांद्यावर आहे तोपर्यंत तुम्ही निश्चित राहणार नाही. तुम्हाला टेन्शन येत राहणार. तुम्ही काही ना काहीतरी विचार करत राहणार. म्हणजे उदाहरण जर बघायचं म्हटलं तर एखादा मुलगा असतो, मित्राच्या वरातीमध्ये नाचत असतो, लग्न झालंय आणि तो भरपूर नाचतोय आणि संध्याकाळी घरी गेला आणि त्याच्या पायातून कुठं रक्त आलं, त्याच्या पायाला जखम असते, दुखतो पाय. तो आईला म्हणतो, आई माझा खूप पाय दुखतोय. आई म्हणते, नाचत होता एवढा 2 तास, तवा नाही तुझा पाय दुखला? त्यावेळी तो म्हणतो, अगं मी तेव्हा नाचत होतो त्यामुळे मला कळालं नाही. नाही, नाचत असल्यामुळे त्याला दुखणं कळालं नाही, पण ज्यावेळेस घरात एकटा होता त्यावेळेस त्याला ते दुखणं कळालं. तसं जर जगद्गुरू तुकोबरायांचं चरित्र आपण वाचलं आपल्या लक्षात येईल बरं का. आता आपण ज्यावेळेस कामात असतो, माणसात असतो, त्यावेळेस आपल्याला या गोष्टी जाणीव देत नाहीत, एकटेपणा जाणवत नाही. माणूस ज्यावेळेस एकटा असतो त्यावेळी तो एकटेपणा जाणवतो, त्यावेळेस ते दुःख जाणवतं. अशा वेळेस मग जगद्गुरू तुकोबरायांचा एकच विचार फार महत्त्वाचा आहे. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधानी चित्ताची. हे सुख तिथं कमी पडत नाही जिथं आपलं चित्त समाधानी असतं. हे मिळाले त्याच्यामध्ये समाधान माना. अधिक मिळावं इच्छा असावी, अधिक मिळावं ही इच्छा असावी, परंतु अधिक मिळालंच पाहिजे ही इच्छा नसावी. मिळेल, धडपडल्यानंतर मिळेल. एखाद्याला यश लगेच येतं, एखाद्याला जरा लेट यश येतं. म्हणून त्या ढासळून कसं चालत. जगद्गुरू तुकोबराय म्हणतायत की तुम्ही आजपर्यंत केलेल्या चुका आहेत, आपण आजपर्यंत केलेल्या चुका आहेत. काही लोकांना असं वाटतं की आता आम्ही भरपूर चुका केल्या तर मग आता भजन करून काय उपयोग आहे का? मग आपल्याकडे असं म्हणे आहेत मराठीमध्ये, करून करून भागले आणि देव पूजेला लागले असं म्हटलं जातं. पण तुकोबरायांचा इथं सुद्धा विरोध नाही. ज्या दिवशी तुम्ही चांगला निर्णय घ्याल आणि ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की बस आपल्याला आता हे चुकीचं आहे, आपल्याला कळतंय, आपल्याला योग्य वागलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे, त्या दिवशी तुम्ही ईश्वराचं चिंतन करायला सुरुवात करा. बस तिथं सुद्धा तुमचं चांगलंच आहे.
तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्तिमान. अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा तुम्हाला जाणीव झाली ना की तुम्ही आजपर्यंत चुकीचं केले, आता चांगलं वागलं पाहिजे, तरी ते उत्तमच आहे, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून अलीकडच्या जनरेशननं जगद्गुरु तुकोबाराय वाचले पाहिजेत, तुकोबारायांचे अभंग वाचले पाहिजेत. अलीकडच्या काळामध्ये 25 आणि 30 वर्षांची मुलं अगदी आत्महत्या करताना सुद्धा विचार करत नाही. हे फार भयानक आहे, अगदी भयानक आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठी जर गोष्ट घ्यायला गेलं तर हे अलीकडच्या काळातली प्रेम प्रकरण. आणि प्रेमाची व्याख्या फार भयानक आहे. तुकोबारायच म्हणतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. पण जर तुकोबाराय वाचली तर खऱ्या प्रेमाची व्याख्या आपल्याला कळेल. भगवान पांडुरंगावरती प्रेम करणारा हा वारकरी समुदाय, ज्ञानोबा तुकोबांवर प्रेम करणारा वारकरी समुदाय, आज एका 24-25 वर्षाच्या तरुण मुलानं अशी क्रांती करून दाखवली की 700-750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबा म्हणून नाही तर माऊली म्हणून ते माणसांच्या जिवंत आहेत. जर ज्ञानोबा माऊली एवढी क्रांती करत असतील तर त्या ज्ञानोबा माऊलींच्या आणि त्या तुकोबांच्या चरित्रातून आपली सुद्धा किती क्रांती होईल. हे फार वैचारिक विचार आहेत, पण हे घेतले पाहिजेत तरुणांनी. तुकाराम महाराज वाचले पाहिजेत. त्याच्यामुळं आपल्याला एक धीरोदत्तपणा येतो. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, बळी याची अंकिता आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. ज्याला तुम्ही सोडू शकत नाही तो संसार लाथ मारून त्यागायची सुद्धा ताकद आमच्यात आहे. आम्ही बळीवंत आहे, आमच्याकडे भरपूर बळ आहे, पण त्या बळाला जागृत करण्याची आपली जर इच्छा असेल तर ते शक्य आहे. आपली जर इच्छाच नसेल तर ते शक्य नाही. म्हणून अलीकडच्या जनरेशननं तुकोबाराय वाचले पाहिजेत, जाणले पाहिजेत. वाचण्यापेक्षा अलीकडच्या काळात मुळात आपण काय करतोय, फक्त वाचतोय. म्हणजे शिवाजी, संभाजी, ज्ञानोबा, तुकोबा आपण डोक्यावर घेऊन मिरवतोय. असं डोक्यावर घ्यायचं, नाचायचं. पण ते डोक्यावर घेण्यापेक्षा जर आपण डोक्यात घेऊन नाचलो तर आपण वाचलो. खरं तर आजची पिढी बोलते की आम्ही तुकोबारायांचे वारसदार आहोत वगैरे, पण खरं तर त्यांनी ज्या शिकवणी दिल्या आहेत त्यापासून ते वंचित आहेत किंवा ते स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठेच ते म्हणजे त्याचं आचरण नाहीत करत आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मग अशी तुकोबारायांची कोणती शिकवण आहेत की ज्यापासून आजची ही पिढी वंचित राहते किंवा त्या गोष्टी त्या फॉलो नाहीत करत आहेत? मुळात काय आहे, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राकडे जर आपण पाहिलं तर अलीकडच्या पिढीकडनं म्हणजे पिढीनं जगद्गुरु तुकोबारायांना कुठं दुर्लक्षित केलं तर तुकोबारायांच्या जवळ असणारा धीरोदत्तपणा आहे. म्हणजे आपण लगेच हार मानतो. तुकोबारायांना किती विरोध झालेला आहे. तुकोबारायांचा गाथा पाण्यात बुडवला गेलेला आहे. वेड्या बाबळीच्या काटेच्या काठीनं तुकोबारायांना मारलं गेलेलं आहे. गाढवावरून धिंड काढले गेलेले. इतकं भयानक दुःख तुकोबारायांच्या वाट्याला आलेलं आहे. एवढं सगळं जगाचा चांगला विचार करून ज्या लोकांचं कर्ज जगद्गुरु तुकोबारायांनी माफ केलं, जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबारायांनी केली, सगळ्यात पहिली कर्जमाफी. त्याच लोकांनी पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांना त्रास दिला. त्याच्यामध्ये सगळी आपलीच माणसं होती ना, फरक कोण होतं? मग एवढ्या सगळ्या दुःखाच्या जंजाळातून सुद्धा तुकोबारायास धीरोदत्तपणे उभे. त्यांच्याकडे असणारा निष्ठा, तुकोबारायांचा एक निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, त्यांचा एक स्वतःचा धर्म आहे कुठला, निष्ठावंत, निष्ठा. आणि ही निष्ठा जर आपल्याजवळ असेल ती स्वतःविषयी असावी, देवाविषयी असावी. म्हणजे विश्वास स्वतःवर हवाच, पण ईश्वरावर सुद्धा श्रद्धा आहे. कारण देव तुम्हाला तेव्हाच सहकार्य करतो ज्यावेळी तुम्ही काहीतरी करण्याची इच्छा ठेवता. तुम्ही घरात बसून कराल तर ते आता शक्य नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी संसार करून परमार्थ केलेला आहे आणि आपण घरात बसून जर हे करायचं म्हटलं तर ते शक्य नाही. अभ्यास न करता पेपर लिहिला तर 2 तरी मार्क्स पडतील, पण पेपरलाच गेला नाही तर म्हणजे असा विषय आहे तो. तसं अलीकडच्या जनरेशनची अशी इच्छा आहे, असं काम आहे की आम्हाला क्षणात मोठं व्हायचं आहे आणि आम्हाला काय न करता सगळं मिळालं पाहिजे. तर हे शक्य नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रातून आपल्याला हेच पाहायला मिळेल की तुकाराम महाराजांचं जीवन संपूर्ण संघर्षमय जीवन होतं, अगदी दुःखमय आणि अग्निदिव्यमय जीवन आहे. भरपूर दुःख होतं पण त्यांनी कुठं दाखवून दिलेलं. भरपूर अग्निपरीक्षा त्यांच्या आयुष्यात होत्या पण त्यांनी त्या पार केलेल्या आहेत. आणि या सगळ्या परीक्षा पार तुम्ही करू शकता हे तुकोबारायांच्या चरित्रातून आपल्याला कळेल. आता खरं तर पॉडकास्टच्या शेवटाला आलोय. खरं प्रश्न इतके आहेत ते संपतच नाही आहेत किंवा इतकं ऐकून घ्यायची अजूनही आम्हाला उत्सुकता आहे, पण आज कुठेतरी थांबावं लागेल.
तर शेवटाला मला एकच प्रश्न असा विचारायचा, की तुकाराम महाराजांचं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा तत्त्वज्ञान तुम्हाला जर एका अभंगातून जगाला सांगायचं असेल, तर तुम्ही कोणता अभंग निवडाल आणि का? आणि त्याच्यात 2 ओळी जर आज आमच्यासाठी इथे गाऊन दाखवल्यात, तर खूपच छान म्हणजे अनुभव असेल आमच्यासाठी. कसं आहे, तुकाराम महाराजांना एका अभंगामध्ये मांडणं शक्य नाही. कारण तुकाराम महाराज म्हणजे एक अलौकिक ठेवा आहे आपल्यासाठी, की ज्याला मी मगाशी सांगितलं शब्दात बांधता येत नाही आणि व्याख्येत विणता येत नाही. असे तुकोबराय आहेत. पण तरीसुद्धा जर आपल्याला एका अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायांचं खरं दिव्य दर्शन करायचंच असेल तर मला असं वाटतं की आपण एक विचार करू शकतो की आयुष्यभर तुकोबरायांना एक विरोधक म्हणून ज्यांनी पाहिलं, तुकोबरायांनी कधीसुद्धा त्यांना आपला विरोधक म्हणून पाहिलेलं नाही. ज्यावेळी आपली निंदा करणारा व्यक्ती आपली स्तुती करतो बघा, त्यावेळी त्याच्या मनात एक तर 2 भाव असतात. एक पहिला भाव असा असतो की समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी मिळावं ही अपेक्षा असते, आणि दुसरा भाव असा असतो की समोरच्या व्यक्तीतलं दिव्यत्व आपल्याला समजलेलं असतं, सत्यता आपल्या लक्षात आलेली असते. आणि ह्या दोन्ही अर्थातून जर आपण पाहिलं तर तुकोबरायांना सर्वात जास्त विरोध त्यावेळेस हा वाघोलीच्या रामेश्वर भट्टाने केला. आणि या रामेश्वर भट्टानं एवढा त्रास दिला तुकोबरायांना, त्यांच्या वह्या सुद्धा बुडवल्या. जळी दगडासहित वह्या जैशा तार येल्या लाह्या, त्या वह्या त्यांच्यामुळे बुडवल्या गेल्या. तुकोबरायांना जर एका अभंगात मांडायचं म्हटलं तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, मग धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडासहित वह्या जैशा तारी येल्या लाह्या, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. असे त्यांचा हा अभंग आहे. मी या अभंगाचंच दर्शन घडवीन तुम्हाला, कारण याच्यामध्ये तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. माणसाला आयुष्यात सर्वात मोठी भीती कुणाची असेल तर ती मृत्यूची भीती, सर्वात मोठी भीती मृत्यूची. जगद्गुरु तुकोबरायांना तो शिवतही नाही. मृत्यू म्हणजे यम, मृत्यूचं दुसरं नाव यम आपल्या संस्कृतीत. मग तुकाराम हे नाव घेतल्यानंतर तो मृत्यू सुद्धा स्तब्ध उभा राहू शकतो, एवढी ताकद त्या नावात आहे. हे एक तुकाराम महाराजांना हिन म्हणून पाहणारा व्यक्ती सांगतो. आणि तो इथं थांबत नाही. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणजे त्यांनी तुकोबरायांची समर्थता सांगितली की असा तुकाराम समर्थ आहे, की असे तुकोबराय समर्थ होते की त्यांनी जो पुरुषार्थ केलाय तो आम्ही करू शकत नाही. म्हणजे त्यांनी तुकोबरायांना आजपर्यंत हिनवलेलं आहे, नावं ठेवलेले आहेत, मारलेलं आहे, वाईट वागलेले आहेत. पण हा तुकाराम बुवा तरी सुद्धा मागं न सरता त्याचं काम करत राहिलेलं आहे. आणि त्या तुकाराम महाराजांना ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस त्यांचं कौतुक करताना ते हे शब्द लिहित आहेत, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नव्हे तुझ्या. म्हणजे जो भगवान विष्णू, जो पांडुरंग, तेच तुकाराम महाराज आहेत. मला त्यांच्यात काही वेगळं वाटत नाही. आता याच्यापेक्षा तुकोबरायांची वेगळी व्याख्या काय होऊ शकते. आणि म्हणून वारकरी संप्रदायात मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तो अभंग आणू रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. अजून जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर तसे जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे पाहायचं म्हणलं तर अभंगाचे पैलू भरपूर आहेत. आपण एकात नाही बांधू शकत तुकोबरायांना, पण तरीसुद्धा मला हेच योग्य वाटतं. आणि तुकोबरायांनी जे स्वतःला घडवत असताना एवढा त्रास सहन केलेला आहे आंतरबाह्य जगाबरोबर, म्हणजे आतल्या पण आणि बाहेरच्या पण दोन्ही गोष्टींशी तुकोबरायांचा लढा होता. समकालीन असणाऱ्या व्यक्तींच्या विचारांशीही लढा होता. व्यक्तीचा तुकोबरायांचा लढा हा कुठल्या व्यक्तीशी नाहीच आहे. तुकोबरायांचा लढा हा महत्त्वाचा विचारांशी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि विचारांचा लढा विचारांनीच लढला गेला पाहिजे आजही. हेच आपण शिकूयात ना. जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर मी याच गोष्टीला प्राधान्य देईन की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. की ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी असा पुरुषार्थ केला की आज त्या जगद्गुरु तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तरी आम्ही कोण आहोत या गोष्टीची ओळखही होते आणि आम्ही काय केलं पाहिजे या गोष्टीची जाणीवही होते. खूपच सुंदर, म्हणजे थांबूच नये असा हा अनुभव होता आमच्यासाठी आज. आज इतक्या गोष्टी नव्याने, आपली परंपरा, आपले तुकोबा खूपच नव्याने आम्हाला कळले आणि
तुमच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचवू शकतो, ही संधी मिळते आहे, याचं खरंच खूप छान वाटतं आहे आम्हाला. आणि खरंच धन्यवाद, तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलात आणि इथे तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपले तुकाराम महाराज, आपले साधू, आपले संत जर समाजापर्यंत आपल्याला पोचवायचे असतील, तुम्ही तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा आटोकाट जो प्रयत्न करता आहात, माझ्याकडूनही तुम्हाला शुभेच्छा. ज्ञानोबा तुकोबा, भगवान पांडुरंगाच्या आशीर्वादानं आपल्या या चॅनलची उंची यशाच्या शिखरापर्यंत पोहोचावी. अगदी ज्ञानोबांचा कौतुकाचा एक शब्द आहे की अभंग आहे, इवलेसे रूप लावेले द्वारे त्याचा वेल गेला गगनावरी. एक छोटा वेल दारात लावला की त्याचा वेल जसा गगनात पोचतो, असं एक दिवस आपल्यालाही यश मिळो. आणि धन्यवाद. आपल्या हातून नेहमीच आपल्या सर्व साधू संतांची, महात्म्यांची, त्यागाचं प्रतीक आहेत ते, त्यांची ओळख जगाला आपल्याकडून होत राहावी, एवढीच इच्छा.